नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भिवंडी महापालिकेवर सत्ता कोणाची याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भिवंडी महापालिका ही कॉस्मोपॉलिटन अशी महापालिका आणि बहुसंख्य मुस्लिम वस्ती असलेली महापालिका आणि गेल्या अनेक वर्षापासून ही महापालिका डबघाईला आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या ही कमकुवत झालेली अशी महापालिका आहे. कारण विकास काय म्हणतात तो या विभागामध्ये झालेला नाही. अनेक नागरिक समस्या या ठिकाणी आहेत, पाण्याच्या आहेत, विजेच्या आहेत. आणि असं असताना महापालिकेवर त्रिशंकू असं बहुमत लोकांनी दिलेलं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 22 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर शिंदे सेनेचे 12 आलेले आहेत, काँग्रेसचे 30 आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि समाजवादी पार्टीचे 6, अपक्ष 1, कोणार्क विकास आघाडीचे 4 आणि भिवंडी विकास आघाडीचे 3 असं बलाबल आहे. आणि एन केन प्रकारे महापालिका आपल्या ताब्यात ठेवायचं या दृष्टीनं सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. विशेष करून भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी प्रयत्न करत आहे. सेक्युलर फ्रंट नावाचा पक्ष एक फ्रंट उभारण्याचं काम काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या फ्रंटद्वारे काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे 12 आणि समाजवादीचे 6 मिळून जवळजवळ 48 नगरसेवक हे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 45. आणि त्यामुळं पुढे काय दगाफटका होतो का, किंवा ज्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न राबवला आणि त्याच वेळेला समाजवादी पार्टी शरदचंद्र पवार यांनी भारतीय जनता पार्टीला आपलं मत टाकण्याचा इरादा केला. त्यामुळं ज्याप्रमाणे अकोला पॅटर्न भिवंडीमध्ये राबवण्याचा काय प्रयत्न भिवंडीत होतो का, हा काही दिवसांनी आपल्याला दिसून येणार आहे. परंतु बहुसंख्य मुस्लिम उमेदवार निवडून आले नाही आणि भिवंडी फ्रंट हे जवळजवळ 48 जागा असल्यानं या ठिकाणी काँग्रेस प्रणित फ्रंटचाच महापौर या ठिकाणी बसेल असं एकूण चित्र आहे. तशातच कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आमदार आणि त्यांच्यामध्ये विस्तव जात नाही. त्यामुळे त्यांची 4 मतं भारतीय जनता पार्टीला वळतील का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच एक अपक्ष आहे आणि 3 भिवंडी विकास आघाडी जी जावेद दळवी यांची आहे, हे देखील ऐन वेळेला कुठे जातात हा आपल्याला प्रश्न निर्माण होत आहे. परंतु अकोला पॅटर्न राबवण्याच्या मागे 12 जे काही नगरसेवक समाजवादी पार्टी जे नगरसेवक शरदचंद्र पवार साहेबांचे आहेत, ते पवार साहेबांचे नगरसेवक काय विरोधी भूमिका घेतात का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण बहुसंख्य मुस्लिमच नगरसेवक असल्यामुळे तसं काही होणार असं वाटत नाही. आणि बाल्यामामा म्हात्रे ज्यांना सेक्युलर मतं मिळालेली आहेत, भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्र्यांना पराभव करताना मुस्लिम समाजाने मोठ्या स्वरूपात त्यांना मतदान केलेलं आहे. आणि भिवंडी हे जातीय दंगलींचं शहर आहे आणि हिंदू मुस्लिम अनेक वर्षापासून इथे गुण्यागोविंदात जात आहेत. आणि त्यामुळं महापौर जर मुस्लिम असेल तर उपमहापौर हिंदूंचा असावा, असं अनेक वर्षापासून इथे परंपरा आहे. आणि आगरी समाजाचे खासदार बाल्यामामा निवडून येण्यासाठी मुस्लिम समाजाचं योगदान या ठिकाणी मोठं आहे. त्यामुळे बाल्यामामा म्हात्रे या आघाडीमध्ये बिघाडी करतील असं काही दिसून येत नाही. त्यामुळे जी काही निवडणूक होणार आहे ती बहुतेक एकतर्फी होणार आहे आणि भिवंडी महापालिकेवर सेक्युलर फ्रंट म्हणजे काँग्रेसचंच नगरसेवक महापौर विरांगण होईल असं एकूण चित्र आहे. आणि बाल्यामामा म्हात्रे यांनी जो काही टोरेंट विरुद्ध आंदोलन केलेलं आहे
आणि टोरेंट हटवायचा ही त्यांची काही भूमिका आहे. आणि जर सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून या ठिकाणी जर सत्ता बसली तर त्याला विरोध करण्यास बाल्यामामा म्हात्रे यांना सोपं जाणार आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून टोरेंट विरुद्ध जो जनक्षोभ आहे, मग ग्रामीण भागात आहे आणि शहरी भागात आहे, टोरेंट नको म्हणून महापालिकेने जर ठराव घेतला आणि तसा ठराव जर महाराष्ट्र शासनाला पाठवलं तर बहुतेक टोरेंट या ठिकाणी हटू शकते किंवा इतर काही पर्यायी वीज कंपन्या आहेत त्यांना येथील संधी मिळू शकते. आणि एकूण जे काही आर्थिक परिस्थिती बघता भिवंडी महापालिकेवर बहुसंख्य नगरसेवक नौके असल्याने यामध्ये काही बदल होईल असं वाटत नाही. आणि विकास करायच्याच याच हेतूनं या ठिकाणी सर्व नगरसेवक एकत्र आहेत. आणि सेक्युलर फ्रंट यांचे 48 नगरसेवक हे बाजी मारून जातील याबद्दल शंका नाही. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.